भजीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलेले असेल की आपली भजी ही किती कुरकुरीत बनलेली आहे। नमस्कार, नवरात्री फराळ भाग 2 मध्ये आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे बटाटा भजी बनवणार आहोत। बटाटा भजी बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे आणि साबुदाणा आपल्याला 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी भगर टाकायचे आहे व भगर टाकल्यानंतर आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। साबुदाणा आणि भगर आपण भाजून घेतली तर साबुदाणा आणि भगर भाजल्यामुळे ते मिक्सरमध्ये चांगले बारीक होते। याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटे ते भाजून घ्यायचे आहे। साबुदाणा आणि भगर भाजून झालेली आहे। एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे। इथे मी 3 बटाटे साल काढून धुवून घेतलेले आहेत। ते आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत। मोठ्या खिसणीने आपल्याला बटाटे चांगले खिसून घ्यायचे आहेत। एकदम बारीक वेद असलेल्या खिसणीने पण आपल्याला ते खिसायचे नाही, थोडेसे मोठेच आपल्याला ठेवायचे आहेत। याच्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराच्या वेदांनी बटाटे खिसून घ्यायचे आहेत। ते आपला एक बटाटा खिसून झालेला आहे। अशा पद्धतीने आपण राहिलेले ही 2 बटाटे खिसून घेऊ। आपले बटाटे खिसून झालेले आहेत। एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे व त्या पाण्यामध्ये खिसलेले बटाटे टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व नंतर हातामध्ये बटाटे घेऊन आपल्याला त्याच्यातील पाणी दाबून चांगले पिळून काढायचे आहे व नंतर ते एका ताटामध्ये ठेवायचे आहे। नंतर आपल्याला साबुदाणा आणि भगर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे व नंतर एक भांडे घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये आपल्याला धुतलेल्या बटाट्याचा खीस टाकायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे आहे। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे व नंतर पाऊण चमचा मीठ मी टाकलेले आहे। लाल तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। नंतर मी त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले भगर व साबुदाण्याचे पीठ टाकायचे आहे। इथे मी 7 चमचे पीठ टाकलेले आहे। तुम्ही पिठाचे प्रमाण कमी जास्तही करू शकता। जर पीठ कमी टाकले तर बटाटा भजी चांगली कुरकुरीत बनतात व पीठ जास्त झाले तर भजी मऊ पडतात। व नंतर आपल्याला सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी व 1 चमचे तेल टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसवरती एक कढई ठेवून आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे व 2 ते 3 मिनिटांसाठी पीठ साईडला ठेवायचे आहे। 3 मिनिटांनी आपल्याला गरम तेलामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत। भजी आपल्याला जास्तही दाबून सोडायची नाहीत। जर आपण जास्त दाबून गोल आकार करून सोडली आपली बटाटा भजी जास्त कुरकुरीत होणार नाहीत, ते मऊ पडतील। तसेच बटाटा भजी तळताना गॅस कमी ते मध्यम ठेवायचा आहे। जर आपण फुल गॅसवरती बटाटा भजी तळली तर भजी मऊ पडतात। कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला बटाटा भजी तळून घ्यायचे आहेत। बटाटा भजी सोडल्यानंतर आपल्याला थोड्या वेळाने ते पलटून घ्यायचे आहेत व दुसऱ्या साईडनेही तळून घ्यायचे आहेत। बटाटा भजी आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगली तळून घ्यायची आहेत, म्हणजे आपली बटाटा भजी ही चांगली कुरकुरीत बनतात। जर तुम्ही नवरात्री उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही जिरेही टाकू शकता। जर आपण बटाटा भजीमध्ये जिरे कुटून टाकले तर बटाटा भजीची टेस्ट अजून वाढते। थोड्या वेळानंतर आपल्याला झऱ्याने बटाटा भजी हलवून घ्यायचे आहेत व अजून 1 मिनिटासाठी ते तळून घ्यायचे आहेत। इथे आपले बटाटा भजी चांगली तळलेली आहेत। झऱ्यामध्ये ते घ्यायचे आहेत व त्याच्यातील तेल नितळून काढायचे आहे व ते एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। नंतर आपल्याला कढईमध्ये दुसरे भजी सोडून घ्यायचे आहेत। कढईमध्ये जेवढे भजी बसतील तेवढे भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि तेही भजी आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत कमी ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपली बटाटा भजी ही चांगली कुरकुरीत बनते। राहिलेली भजी ही आपल्याला अशाच प्रकारे तेलामध्ये टाकून चांगली तळून घ्यायची आहे। तुम्ही ते पाहू शकता आपले दुसरेही बटाटा भजी तळून झालेली आहेत। भजी तळून झाल्यानंतर आपल्याला नंतर त्याच्यामध्ये धुवून घेतलेली हिरवी मिरची टाकायची आहे व झऱ्याने एकदा हलवून घ्यायचे आहे। नंतर कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे। अर्धा ते 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ, म्हणजे कढईच्या बाहेर तेल उडणार नाही
कढईवर झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ते झाकण काढायचे आहे आणि एक वेळेस मिरची हलवून घ्यायची आहे व गॅस बंद करायचा आहे। इथे आपली हिरवी मिरची ही तळून झालेली आहे। अशा प्रकारे तुम्ही एकदा नवरात्री उपवासासाठी कुरकुरीत असे बटाटा भजी करून पहा। बटाटा भजी कांदा भजीसारखी तर लागत नाहीत, पण नवरात्री उपवासासाठी आपण कांदा भजी तर खाऊ शकत नाही। याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे बटाटा भजी बनवू शकता। पण हे बटाटा भजी कुरकुरीत झाल्यामुळे खाण्यासाठी छान लागतात। तुम्हाला हे बटाटा भजी आवडले का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।